माझं लग्न नताशासोबत होऊन अगदी 2 वर्षात झाली होती. नताशा माझ्यावरती खूप प्रेम करायची. मला खूप जीव लावायची. मीही तिला हवं नको ते पाहायचो. आम्ही बाळासाठी खूप प्रयत्न करत होतो. पण नताशा कधीही नाराज दिसत नसायची. नताशाचा स्वभाव खूपच छान होता. ती सर्वांना हवीहवीशी वाटायची. माझे मित्र तर सारखे म्हणायचे, "वहिनींचा स्वभाव खूप छान आहे. कधीतरी घरी जेवायला बोलाव." माझे सर्व मित्र माझ्या ऑफिसमधलेच होते. नताशा ही सर्वांशी खूप प्रेमाने बोलायची, पण मला तिच्याकडून पुरेसा प्रेम मिळत नव्हतं. दिवसेंदिवस ती खूप बदलत चालली होती. दिवसभरात तिचा एकही फोन मला येत नसायचा. मी जेवलो का? साधं तेही विचारायला. मला समजतच नव्हतं नताशा एवढी बदलली कशी? माझे सर्व मित्र घरी जेवून गेल्यापासून नताशामध्ये खूपच बदल झाला होता. मला वाटत होतं माझे मित्र घरी आलेले तिला फारसे आवडलेले दिसत नाहीत. माझा एक मित्र तर सारखा म्हणायचा, "पुन्हा कधी बोलवणार जेवायला? वहिनी खूप छान जेवण बनवतात." त्याचं नाव वेदांत होतं. वेदांतचं माझ्यासोबत आमच्या घरी येणं जाणं वाढलं होतं. वेदांत घरी आला की नताशाच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद दिसायचा. वेदांत माझा खूप जवळचा मित्र होता. त्याला आमच्या घरातील प्रत्येक गोष्ट माहीत असायची. थोड्या दिवसातच माझी तब्येत बिघडली. घरामध्ये धावपळ करणारं कोणीही नव्हतं. माझा मित्र वेदांत सर्व काही पाहत होता. मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. ॲडमिट होऊन जवळपास 10 दिवस उलटून गेले होते. मला नताशाची खूप काळजी वाटत होती. ती एकटीच काम करत असेल, मला घरी कधी जाईल असं झालं होतं. शेवटी तो दिवस आलाच. मला बरं वाटू लागलं. डॉक्टरांनी मला डिस्चार्ज दिला. घरी गेल्यानंतर तिला मी मिठीत घेतलं. पण तिने मला लांब सारलं आणि स्वतःला कामामध्ये व्यस्त केलं. मी दुसऱ्या दिवशीपासूनच कामावरती जायला सुरुवात केली. मी कपडे घालायला घेतले तर मला माझ्या कपड्यांवरती नताशाचा परफ्यूमचा वास जाणवला. मी नताशाला आवाज दिला, "नताशा, तू माझ्या कपड्यावरती तुझा परफ्यूम का स्प्रे केलास?" नताशा म्हणाली, "नाही, मी का तुमच्या कपड्यावरती माझा परफ्यूम स्प्रे करू?" मलाही ऑफिसला जायला उशीर होत होता, म्हणून मी ऑफिसला गेलो. माझं काम चालूच होतं. तेवढ्यात वेदांत माझ्याजवळ आला आणि म्हणाला, "परफ्यूम खूप छान आहे रे तुझा." मला खूप आवडला. वेदांत सारखा माझ्याजवळ येऊन उभा राहायचा. तो सतत कोणाशी तरी चॅटिंग करत असायचा. मला ते स्पष्ट जाणवायचं, पण मी नेहमी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचो, कारण त्याचा तो पर्सनल विषय होता. माझं कामावरून मी घरी लवकर गेलो, तर नताशा झोपली होती. तिच्याकडे पाहून वाटत होतं ती नुकतीच झोपली असावी. मी वॉशरूममध्ये गेलो. मला खिडकीवरती प्रेग्नन्सी किट दिसलं. मी खूप खुश झालो. मी नताशाला उठवलं. नताशाने छोटीशी स्माईल दिली. मी म्हणालो, "नताशा, तुला आनंद नाही झाला का?" नताशा म्हणाली, "झाला आहे, पण तब्येत ठीक नाही." मी तिला आराम कर म्हणालो. रात्रीचं जेवणही मीच बनवलं. मला आई नसल्यामुळे मला या कामाची सवय होती. नताशाला अगदी गाढ झोप लागली होती. नताशाचा मोबाईल सतत वाजत होता. जणू तिला सारखं कोणीतरी SMS करतंय. म्हणून मी पाहायला गेलो, तर तिने पासवर्ड ठेवला होता, जो की मला माहीतही नव्हता. मी तिला उठवलं नाही. पाहील ती उठल्यानंतर, असा विचार केला. मला एकट्याला खूप बोर होत होतं. तिच्याशी प्रेमाच्या गोष्टी करू लागलो. पण नताशा माझ्या डोळ्यात पाहतही नव्हती. दुसऱ्या दिवशी आमच्या ऑफिसला गेट टुगेदरचा प्रोग्राम ठेवला होता. काम काहीच नव्हतं, तरीही सर्वांना अटेंड राहायला सांगितलं होतं. मला नताशाला असे एकटीला सोडून जाऊ वाटत नव्हतं, पण माझा नाईलाज होता. ऑफिसमध्ये सगळे आले होते. सर्व खूप आनंदी होते, पण मला वेदांत कुठेच दिसत नव्हता. मी माझ्या दुसऱ्या मित्रांना विचारलं, "वेदांत कुठे आहे?" पण कोणालाही तो कुठे आहे याची काहीच कल्पना नव्हती. मी त्याला खूप कॉल केले, पण त्याचा मोबाईल ऑफ लागत होता. प्रोग्राम संपत आला. आम्ही सर्वजण जेवण करण्यासाठी बसलो. तेवढ्यात वेदांत मला दिसला, म्हणून मी उठून त्याच्याकडे गेलो. त्याला विचारलं, "अरे काय रे, कुठे होतास?" त्याच्याजवळ गेल्यानंतर मला खूप ओळखीचा परफ्यूम जाणवला. नताशा जो परफ्यूम वापरते तोच परफ्यूम वेदांतच्या कपड्यांनाही होता. मी थोड्या वेळासाठी शॉकच झालो. मला वेदांतवरती संशय येऊ लागला. माझी नताशा पहिली अशी नव्हती, पण मी वेदांतला डायरेक्ट विचारू शकत नव्हतो की "तू माझ्या घरी गेला होतास का?" मी या गोष्टीवरती थोडासा विचार केला. नताशा प्रेग्नेंट असूनही आनंदी नाही. मी हॉस्पिटलमध्ये असताना वेदांतचं घरी येणं-जाणं खूप वाढलं होतं. माझ्या मनातला नको नको ते विचार येत होते. मी विचार करत करत घरी गेलो, तर नताशा घरी नव्हती. दरवाजापाशी एक चिठ्ठी सापडली. "मी हॉस्पिटलमध्ये आहे" अशी. मीही हॉस्पिटलमध्ये गेलो, तर डॉक्टर म्हणाले मिसकॅरेज झाले आहे. मी नताशाकडे पाहिलं. नताशाला त्याचा काहीच फरक पडला नव्हता. मला सुचतच नव्हतं मी काय करू. मला कोणाचीच साथ नव्हती. कधी आईवडिलांचे प्रेम मिळाले नव्हते आणि बायकोला काय झाले हेही समजत नव्हतं. मी तिला घेऊन घरी गेलो. तिला काय हवं नको ते पाहिलं. पण तिच्या हातातला फोन काही सुटत नव्हता. पण मी तिला सोडूही शकत नव्हतो.
मी तिला म्हणालो, आपल्यासाठी मी काहीतरी खायला घेऊन येतो. मी घरातून बाहेर पडलो. माझी गाडीची चावी बेडवरतीच विसरलो. म्हणून मी माघारी आलो तर नताशा बेडवरती नव्हती. तिचा मोबाईल ओपनच होता. त्यावरती SMS दिसला, मला भेटायचे म्हणून. मी फोन उचलून चॅटिंग वाचलं तर नताशा कोणासोबत तरी बोलत होती. माझ्या अंगाचा गळाटाच झाला. तेवढ्यात मला बाथरूमच्या दरवाजाचा आवाज आला. मी लगेच मोबाईल खाली ठेवला आणि बाहेर गेलो. माझं पूर्ण अंग लटलट कापत होतं. मी वेदांतवरती संशय घेत होतो. तो बरोबर तर नसेल ना? मला सुचतच नव्हतं काय करावं. मी दोघांवरती जमेल तेवढं लक्ष ठेवायला सुरुवात केली. मी तिच्यासाठी जेवण घेऊन घरी आलो. नताशासोबत माझी बोलायची काडी मात्र इच्छा नव्हती. माझं मन पूर्ण रात्र विचाराने त्रासलं होतं. मी दुसऱ्या दिवशी एकही शब्द न बोलता ऑफिसला गेलो. ऑफिसमध्ये कामातही लक्ष लागत नव्हतं. सतत माझं लक्ष हे वेदांतकडे जात होतं. माझ्या मनात त्या गोष्टीची भीती होती. तेच झालं. वेदांतने हाफ डे घेतला. तो घरी गेला. माझं मनही लागत नव्हतं. हा हाफ डे घेऊन नक्की स्वतःच्याच घरी गेला असेल का? मी ऑफिसमध्ये कोणाला काही न सांगताच घरी गेलो. पाहिलं तर वेदांची गाडी माझ्या घराबाहेरच उभी होती. माझा पाय पुढे सरकत नव्हता. मला खूप त्रास होत होता. मी दरवाजापाशी जाऊन उभा राहिलो. दोघांचा आवाज घेण्याचा प्रयत्न करू लागलो. वेदांचा मला स्पष्ट आवाज ऐकू येत होता. नाही, मी असं नाही करू शकत. मी तुम्हाला हवी ती मदत करेल, पण हे नाही करू शकत. मी रागात दरवाजा जोरात वाजवला. 2-3 वेळा दरवाजा जोरात वाजवला. वेदांतने दरवाजा उघडला. वेदांतने मान खाली घातली. मी नताशाकडे पाहिलं आणि वेदांतची कॉलर पकडली. माझा मित्र म्हणण्याच्या लायकीचा आहेस का तू? वेदांत म्हणू लागला, तू समजतो तसं काही नाही. ऐकून घे माझं. मी म्हणालो, काय चालू आहे माझ्या चांगलंच लक्षात येते. काय ऐकून घेऊ तुमचं? नताशा माझ्याजवळ आली. मी तिला ढकलून दिलं. वेदांत म्हणाला, वहिनी माझ्याकडून बाळाची अपेक्षा करत होती, दुसरं काहीच नाही. डॉक्टरांनी सांगितलंय तुझ्यामध्ये प्रॉब्लेम आहे. वहिनी सतत टेन्शन तुझं घेतात. तुला त्यांना हे कधीच सांगायचं नव्हतं की तुझ्यामध्ये प्रॉब्लेम आहे. त्यांना माझ्याकडून मूल हवं होतं. त्यामुळे एकदा का त्या प्रेग्नंट राहिल्या की तुमचा आणि माझा काही एक संबंध राहणार नाही. पण मी या गोष्टीला तयार होत नव्हतो. आम्ही दोघेही चुकलो, मला मान्य आहे. पण वहिनीला तू चुकीचं समजू नकोस. नताशा माझ्याकडे रडत रडत आली आणि म्हणाली की तुम्ही आवरून तर ऑफिसला जाता, परंतु इथे समाजाच्या टोमने सर्व काही मला घ्यावं लागतं. एवढे दिवस लग्नाला झाले तरी मूलबाळ का होत नाही या टेन्शनने मी रोज झुरत असते. पण याची जाणीव तुम्हाला कधीच नव्हती. तुम्हाला फक्त ऑफिस आणि आल्यानंतर नताशावरती जीव लावणं. पण मला या आयुष्यभरासाठी तेवढंच पुरेसं नव्हतं. मला एक लहान आणि गोंडस मूल हवंय. मला माफ करा. मला तुम्हाला गमवायचं नाही. आणि आता तुम्हाला ही गोष्ट कळालीच आहे की तुमच्यामुळे मूल होऊ शकत नाही. तर आता तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. मला माफ करा. इथून पुढे तुमच्या मित्राचा आणि माझा काही एक संबंध नसेल. मलाही रडू अनावर झालं. कारण माझ्यासाठी हा धक्काच होता की माझ्यामुळे मूल होऊ शकत नाही. मला नताशाच्या वेदना लक्षात आल्या आणि मी वेदांतलाही दोष दिला नाही. तिला मी प्रेमाने जवळ घेतलं आणि म्हणालो की मला मूल एकही नसेल तरी चालेल, पण तू माझ्यापासून लांब जाऊ नकोस. मी तुला कधीच प्रेमाची कमी भासू देणार नाही. या समाजाला तोंड मी देतो. मी वेदांतलाही माफ केलं आणि वेदांत तिथून निघून गेला. मी आणि नताशाने एक लहान मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. माझ्या घरी लहान तान्हं बाळ आल्यानंतर माझ्या घरातील संसार पुन्हा आहे असा झाला. पुन्हा माझी नताशा पहिल्यासारखी माझ्याशी वागू लागली. घरात हसू लागली. बायकोला चुकीचं म्हणणं खूप सोपं असतं, पण ती चूक का करते हे समजून घेणंही खूप अवघड असतं.